नमस्कार मंडळी. तर हे मी काय दाखवतो आहे ॲक्च्युली हे आहे ए सीचं इंडोर युनिट. आणि ह्या इंडोर युनिटमध्ये खूप सारे लीक आहेत, खूप सारे म्हणजे खूप सारे. तर आता मी तुम्हाला सांगतो, हे इंडोर आहे. तुम्ही बघा कसं मी पाणी टाकतो आहे, साबणीचं पाणी, मी सर्फचं पाणी आहे. तर तिथे लीक दिसत आहेत तुम्हाला. बघा मी लीक दाखवतो तुम्हाला. व्हाईट कलरचे जे फेस येतात ना, हे सगळे लीक आहे. लीक मीन्स तुमची ए सीचा जो गॅस असतो तो गॅस कसा लीक होतो, तो हे बघा असा लीक होतो तो. आणि बारीक बारीक याच्यातून तो गॅस निघत असतो. तर आपल्याला ते बनवायचं असतं. बनवायचं मीन्स हे बनवतो आपण, हे आपण बनवत नाही. हे डायरेक्ट आपण जे यू बँड जे दिसत आहे, यू 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 हे डायरेक्ट आपण मेकॅनिकल स्टोअरमध्ये घेऊन जातो आणि तिथून आपण प्रॉपर नवीन काम करून आणतो. ठीक आहे. तर हे जे आहेत याला आपण प्रॉपर चेक करतो आहे, कारण की दुसरीकडे का कुठे लीक नाही आहे का. तर आपल्याला भेटले तिथे 4 लीक, पण तिथे आपण शांत नाही बसलो. आपल्याला डोकं दिसत होतं की आपल्याला लीक दिसणार आहे कुठे, पण बघा कॉईलच्या आतमध्ये पण लीक आहे. मीन्स कॉईलचे जे फिन्स आहेत त्या फिन्समध्ये पण लीक आहे. तर हे बघा मी थोडं फिन्स वाकडं करतो तर तुम्हाला लीक दिसेल. मीन्स बघू शकता तुम्ही. मीन्स आता ही कॉईल जी आहे ना, ही काय कॉईल रिपेअर होणार नाही आहे. ही कॉईल आपल्याला ही स्क्रॅपमध्ये द्यायला लागेल आणि सेम आपल्याला नवीन कॉईल ह्या साईजची बनवून घ्यायला लागेल. तर याच्यात खूप कस्टमरला कॉस्टिंग जात होती. आणि कस्टमरला आपण सांगितलं की एवढे एवढे रुपयाला आपल्याला ही बस असणार आहे. बघू शकता ही बघा लिकेज, इथे पण लिकेज आहे. आपण टोपात टाकून लीक चेक केलं. प्लॅस्टिकचा जो टॉप असतो त्यात आपण चेक केलं. त्यानंतर आता हे लीक आपण काय बनवणार नाही आहे, याला रिपेअर करणार नाही. याला एकच उपाय आहे की नवीन कॉईल लावा. तर आपल्याकडे आपण स्टोअरमध्ये आपल्या याला फोन केला गाल्यावाल्याला. मीन्स आपण जिथून ए सी घेतो तर सेम मॉडेलचे आपल्याला इंडोर युनिट त्याने डायरेक्ट देऊन टाकला आणि आपण पूर्ण इंडोरच त्यांना देऊन टाकला आहे. मीन्स डायरेक्ट इंडोर रिप्लेस करून दिलेला आहे. बघू शकता किती गुड अँड वेल कंडिशनमध्ये इंडोर आपण दिलेला आहे. ही जुनी